निवडणूक आयोग शनिवारी दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करणार आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी, कारण सगळ्यांचेच डोळे याच्याकडे लागलेले होते की नेमक्या निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होतात आणि उद्या म्हणजे शनिवारी दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकीचं हे जे वेळापत्रक असेल ते जाहीर होणार आहे। आणि पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकेल। अर्थात पुढारी न्यूजवर या संदर्भातले सगळे अपडेट्स तुम्ही बघणार आहात, कारण निवडणूक आयोग उद्या दुपारी 3 वाजता या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देईल। प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। शिवाजी, काय तपशील आहेत? उद्या पत्रकार परिषद होणार आहे का? त्या दरम्यान कुठली माहिती समोर घेऊ शकते का? उद्या दुपारी 3 नंतर देशामध्ये आचारसंहितांची घोषणा होणार आहे, आचारसंहिता लागणार आहे। हे आता निश्चित झालेलं आहे, कारण उद्या या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहेत। राजीव कुमार हे निवडणूक आयुक्त आहेत मुख्य, ही पत्रकार परिषद घेणार। आजच 2 जे नवनियुक्त आयुक्त आहेत त्यांचं नाव आहेत अनुप चंद्र पांडे आणि दुसरं जर पाहिले तर अरुण गोयल यांनी नियुक्ती घेतली होती। यांची निवृत्तीनंतर एक पेच निर्माण झाला होता आणि त्याच्यानंतर आता 2 नवीन निवडणूक आयुक्त आलेले आहेत आणि त्यानंतर आज त्यांनी पदभार स्वीकारला। त्याचबरोबर निवडणूक आयोगाचं जे कामकाज आहे ते सगळं जाणून घेतलं आणि कुठपर्यंत निवडणुकांची तयारी झालेली आहे हे देखील जाणून घेतलं आणि त्यानंतर आता उद्या या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोग जो आहे तो घोषणा करणार आहे। मागील जर निवडणुकांचा आपण आढावा घेतला तर 2014 ची निवडणूक ही 5 मार्चला जाहीर झाली होती, 2019 ची निवडणूक ही 10 मार्चला जाहीर झाली। त्यामुळे या अगोदरच म्हणजे खरं तर आज खऱ्या अर्थाने निवडणुकीची घोषणा होणं अपेक्षित होतं, मात्र निवडणूक आयुक्तांनी ज्या पद्धतीने राजीनामा दिला होता त्यामुळे ह्या सगळ्या तारखा ज्या आहेत त्या काही दिवसांसाठी पुढे गेल्या। मात्र आता काही तास उरलेले आहेत देशामध्ये आचारसंहितेची घोषणा होण्यासाठी आणि ऐतिहासिक 2024 ची लोकसभा निवडणूक, लोकशाहीचा पर्व हे जे आहे ते उद्यापासून दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे। आणि आपण भारतासारख्या लोकशाही देशामध्ये लोकांचा हक्क आणि लोकांना हवं असलेलं सरकार 5 वर्षासाठी लोक जे आहेत ते निवडून देणार आहेत। राजकीय पक्ष देखील लोकांच्या इच्छा आकांक्षा आम्ही कसे पूर्ण करू शकतो हे सांगण्यासाठी आता निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत आणि अखेर निवडणुकीमध्ये जो मतदार राजा आहे तो आपलं मतदान टाकणार आहे। त्यामुळे निवडणुकीची घोषणा झालेली आहे, निवडणुकीची पूर्ण तयारी झाली आहे आणि भारत 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयार झालेला आहे। आणि जो मतदार आहे तो आता सध्याचं सरकार आणि विरोधकांनी दिलेले आश्वासनं यामध्ये जाणून घेऊन त्यांच्या इच्छा आकांक्षा, त्याचबरोबर पुढील भावी पिढींचा विचार करून, विकासाच्या मुद्द्यावरती विचार करून, शिक्षण, आरोग्य या सगळ्या गोष्टींचा विचार करून मतदानाला देखील तयार होणार आहे। मात्र 2024 ची निवडणूक जी आहे त्याच्यामध्ये काही बदल असणे आपल्याला पाहायला मिळतील की जे घरी आहे, ज्यांचं वय अधिक आहे त्या लोकांना घरून मतदान करता येणार आहे। जे लोक साधारण बाहेर नोकरी करतात त्यांना देखील ह्यावेळेस पहिल्यांदाच निवडणुकीमध्ये भाग घेता येणार आहे। आणि एआयचा इंटेलिजन्स आपण जर म्हटलं यामध्ये एआयचा देखील, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा देखील वापर केला जाणार आहे। महिलांसाठी विशेष सुविधा बूथवरती दिल्या जाणार आहेत। त्यामुळे 2024 ची लोकसभा निवडणूक भारतासारख्या लोकशाही देशामध्ये अत्यंत महत्त्वाची असेल आणि त्याचबरोबर मतदारांना किती सुविधा ज्या आहेत त्या निवडणूक आयोग देत आहे आणि यामध्ये किती प्रमाणात लोक खऱ्या निवडणुकीमध्ये सहभागी होतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कारण भारतामध्ये निवडणुकीचा जो टक्का आहे तो गेले अनेक दिवसांपासून आपण पाहिलं तर 100% मतदान कधीच होत नाही। त्यामुळे निवडणुकीचा टक्का अधिकाधिक वाढवावा यासाठी देखील निवडणूक आयोगाने यावेळेस काही प्रयत्न केलेले आहेत का? त्याचबरोबर जे उमेदवार जाहीर होणार आहेत त्यांची माहिती निवडणूक आयोग कशा पद्धतीने जाहीर करतो, ज्यावरती गुन्हे दाखल आहेत अशा उमेदवारांची माहिती देखील यावेळेस प्रसिद्ध करायचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत। त्यामुळे राजकीय पक्षांना देखील याचा विचार करावा लागेल, ज्या उमेदवारांच्या विरोधात गुन्हे दाखल असतील असे उमेदवार किती राजकीय पक्ष जाहीर करतात याचा देखील डाटा समोर येणार। त्याचबरोबर राजकीय पक्ष देखील तयारीला लागलेले आहेत, वेगवेगळ्या बैठका सुरू आहेत। भाजपने आतापर्यंत 200 पेक्षा अधिक उमेदवारांची घोषणा केलेली आहे। काँग्रेसने जर पाहिलं तर 100 पेक्षा कमी उमेदवारांची घोषणा केलेली आहे। प्रमुख दोन्ही विरोधी पक्ष आहेत, इतर घटक पक्षांशी प्रत्येक राजकीय पक्ष बोलणी सुरू आहे। तर ही सगळा लोकशाहीचा उत्सव आहे। आरोप प्रत्यारोपांच्या फैली जरूर सुरू होतील, मात्र मतदार राजा जो आहे तो राजा आहे, तो सुजान आहे। आता त्याची त्याला जाणीव पूर्वक त्यांनी मतदान करणं गरजेचं आहे। त्यामुळे या सगळ्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मेच्या शेवटच्या आठवड्यात सगळ्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल देखील अपेक्षित आहे। त्यामुळे
मे 2024च्या शेवटी देशाला कोण पुन्हा पंतप्रधान म्हणून पाहायला मिळतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। शिवसेनेमध्ये राष्ट्रवादीमध्ये अशा पद्धतीने फूट पडणं ही एक म्हणजे मोठी गोष्ट होती, ऐतिहासिक गोष्ट होती राजकारणाच्या दृष्टीने। जर या गोष्टींचा विचार करायचा झाला, कारण अशा पद्धतीने एका पक्षामध्ये दोन भाग होणं, त्याच्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होणं आणि या पार्श्वभूमीवर इतकी मोठी निवडणूक पुढे येऊ घाललेली आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकं काय घडू शकतं, त्याचा काय परिणाम होताना दिसू शकतो? जसं आपण म्हणतो की मतदार हा राजा आहे आणि राजाला कोणी गृहीत धरता कामा नये, तसं जर पाहिलं तर महाराष्ट्रासह बिहारमध्ये आणि काही इतर राज्यांमध्ये देखील मतदारांना गृहीत धरून अनेक राजकीय पक्षाचे नेते आमदार या पक्षातून त्या पक्षात जातात आणि या सगळ्यावरती भविष्यामध्ये काही कायदे देखील विचार करणं गरजेचं आहे। ज्या विचारासाठी ज्या तुमच्या जाहीरनामा असतो त्या जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या आश्वासनासाठी लोक तुम्हाला मतदान करत असतात, मात्र ती आश्वासनं विसरून तुम्ही तुमच्या राजकीय फायद्यासाठी या पक्षातून त्या पक्षामध्ये जातात, तर त्या दृष्टिकोनातून काहीतरी पावलं उचलणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रामधील जनतेने हे सगळं पाहिलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फूट असो किंवा शिवसेनेमध्ये झालेली फूट असो किंवा सुरुवातीला आलेलं महाविकास आघाडीचं सरकार असो, शिवसेनेला मिळालेली मतं एका वेगळ्या विचाराची होती। शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र एक सरकार तयार झालं, पुन्हा शिवसेनेमधून फुटून भाजपमध्ये काही लोक गेले। त्यानंतर जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीमधील काही लोक जे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा घेऊन प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळाले, ते पुन्हा एकदा भाजप सोबत गेले। जर आपण समांतर विचार केला तर दोन्ही विचारधारा या वेगळ्या आहेत। अशा वेळी मतदारांच्या मनामध्ये एक वेगळी भावना लोकशाहीबद्दल निर्माण होते आणि यावेळेस लोकांना ही मोठी संधी आहे की आता आपल्याला विचार करायचा आहे की कोणत्या दृष्टिकोनातून मतदान करायचं आहे, कारण ज्या पद्धतीने सर्वच राजकीय पक्षांनी या पक्षातून त्या पक्षामध्ये जाण्याची भूमिका घेतली, सुरुवातीला पार एका पक्षाचे माजी मुख्यमंत्री असलेले ज्यांनी राज्याचा कारभार बघितला ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात किंवा निश्चित शिवाजी, एकंदरीत हा सगळा मुद्दा लक्षात आलेला आयोगाकडून पत्रकार परिषद घेतली जाईल। दुपारी 3 वाजता ही पत्रकार परिषद होईल। या पत्रकार परिषदेत नेमकं काय घडतंय, कुठल्या तारखा जाहीर होत आहेत, याचे सगळे अपडेट्स क्षणाक्षणाला तुम्ही पुढारी न्यूजवर बघणार आहात। निवडणुकीचा रणसंग्राम आता अवघ्या काही तासांवर आलाय असं म्हणायला हरकत नाही।